मित्रो, निपुण महाराष्ट्र अभियान या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिकाधिक सुखकर करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांच्या भाषा विषयांतर्गत मार्गदर्शक व्हिडिओच्या मालिकेतील सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 2 अक्षरी शब्द वाचतो या अध्ययन स्तरासाठीचा हा एक व्हिडिओ. सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 2 अक्षरी शब्दाचे वाचन करता येणे ही खऱ्या अर्थाने स्वरचिन्हासह अक्षरांना वाचता येण्याची पहिली पायरी आहे. आणि या पायरीतील प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पार पाडू शकलो तर मुलांना आपण अस्खलितपणे वाचन करता येण्याकडे कसे घेऊन जाऊ शकतो याचा अनुभव आपण आज घेणार आहोत. तर शिक्षक मित्र, या ठिकाणी आपण या आधीची पायरी पाहिली आहे. क अधिक प, क प अशा प्रकारच्या शब्दाचं आपण विद्यार्थ्यांना वाचन दिलेलं आहे. त्यानंतर घ अधिक र बरोबर घर या शब्दाचं म्हणजे स्वरचिन्ह विरहित शब्दांचं आपण विद्यार्थ्यांना वाचन दिलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला तर या एक स्वर आणि स्वरचिन्ह अशा प्रकारचं आपण शैक्षणिक साहित्य तयार करू शकतो. या ठिकाणी स्वर आहेत अ, आ, इ, उ, ऊ, ए, ऐ, ऐ, ओ, अ, औ, अम, आ. आणि त्याच्या खाली प्रत्येक स्वराच्या खाली त्याचे चिन्ह आहे आणि या चिन्हाची ओळख आपण विद्यार्थ्यांना अशा प्रकारे तक्त्याच्या स्वरूपात देऊ शकतो. आणि एक एक अक्षर घेऊन त्या अक्षराच्या सहाय्याने त्या स्वरचिन्हाचा उच्चार कसा होतो अक्षरासोबत ते सुद्धा आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना अनुभव देऊ शकतो. या ठिकाणी ब आहे, या ठिकाणी आ आहे, आचं चिन्ह बघा, या ठिकाणी कान आहे, बा झाला. या ठिकाणी बी, या ठिकाणी बी, या ठिकाणी बू, या ठिकाणी बू, या ठिकाणी बे, या ठिकाणी ब्या, बै, बो, बॉ, बौ, बम, बहा. अशा प्रकारे आपण सर्व जे अक्षर आहेत ते अक्षर आपण तयार करू शकतो आणि विद्यार्थ्यांना स्वर आणि स्वरचिन्हाचा या ठिकाणी उच्चार कसा होतो याचा अनुभव आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. तर आपण स्वर आणि स्वरचिन्हाची ओळख विद्यार्थ्यांना दिल्यानंतर 2 अक्षरी स्वरचिन्हयुक्त शब्द 2 टप्पे पाडून वाचायला शिकविले तर ते खूप परिणामकारक ठरते. पहिला टप्पा. आता या ठिकाणी आपण अशा प्रकारची स्वरचिन्हाची खिडकी या ठिकाणी तयार करू शकतो. या ठिकाणी फक्त काय केलं आहे आपण एक स्वरचिन्ह घेतलेलं आहे. आता या ठिकाणी काना घेतलेला आहे. मग अशा प्रकारचे जे अक्षर आहेत अक्षर तयार करायचे आणि या खिडकीमध्ये जर आपण लावले तर या ठिकाणी बघा आपण विद्यार्थ्यांना अगोदर स्वरचिन्हाची ओळख दिली आहे. ह अधिक आ मग झाला हा त. आता हे झालं. पुन्हा दुसरा आपण शब्द घेऊ शकतो बघा ग आ लावला य गाय. अशा प्रकारचे आपण विविध कार्ड तयार करून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अनुभव देऊ शकतो. तशाच प्रकारे आपण विलँटी म्हणजे ईचा उच्चार या ठिकाणी आपण अक्षर लावून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वेगवेगळे शब्द तयार करून देऊ शकतो, विद्यार्थ्यांना तयार करायला लावू शकतो. नीर या ठिकाणी बघा तीर, या ठिकाणी खीर. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना ज्यामध्ये एकच स्वरचिन्ह आहे अशा शब्दांचा अनुभव आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. आता या पुढची दुसरा टप्पा असा आहे की आपल्याला विद्यार्थ्यांना एकाच वेळी 2 स्वरचिन्ह त्या ठिकाणी आले पाहिजेत आणि त्याचा अनुभव आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायचा आहे. आता या ठिकाणी बघा अशा प्रकारचं हे अक्षर कार्ड तयार केलेलं आहे आणि बघा या ठिकाणी आ पण आहे आणि ए पण आहे. म्हणजे सुरुवातीला आपण एका स्वरचिन्हाची ओळख विद्यार्थ्यांना दिली. आता आपण 2 स्वरचिन्हाची ओळख देत आहोत. पहिल्याचं जोडीकरण झाल्यानंतर दुसऱ्याकडे आपण जात आहोत. आता या ठिकाणी विद्यार्थी असणार ना ते किंवा असं असेल प ह आहे आणि अशा प्रकारचे आपण स्वरचिन्हाची खिडकी तयार केली. ओ ए. आता या ठिकाणी ओ हे अशा प्रकारचे शब्द विद्यार्थी या ठिकाणी तयार करणार आहे. या ठिकाणी आपण अ ची ही खिडकी तयार केली आहे आणि या ठिकाणी जर आपण अशा अक्षर जर या ठिकाणी कार्डावर लिहिली तर विद्यार्थी काय करतील हे कार्ड याच्या मागे असं लावतील आणि या ठिकाणी ज अ आणि य जॉय अशा प्रकारचा हा शब्द तयार झालेला आहे. दुसरा आपण घेऊ शकतो. आता या ठिकाणी दुसरं कार्ड टाकतो मी क ल अशा प्रकारचे 2 अक्षर आहेत. हे जर आपण यामध्ये टाकले बघा या ठिकाणी शब्द तयार होईल कॉल. आपण तिसरा घेऊ या ठिकाणी. आता म ल हे 2 अक्षर आहेत. या ठिकाणी जर आपण टाकले त्याचा शब्द होईल मॉल. त्याच्या पुढे घेऊ आपण बघा या ठिकाणी ब ल असे 2 अक्षर आहेत. या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना अनुभव देऊ बॉल. या ठिकाणी ड ल अशा प्रकारचे अक्षर आहेत आणि या ठिकाणी अक्षर होईल शब्द तयार होईल या ठिकाणी डॉल. अशा प्रकारे आपण जर ह्या शब्द खिडक्या जर तयार केल्या तर विद्यार्थ्यांना आपण
त्या स्तरापर्यंत नेऊ शकतो. नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून यावा या ध्येयाने प्रेरित होऊन भाषा विषयाअंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांच्या मार्गदर्शक व्हिडिओच्या मालिकेतील हा एक अनोखा प्रयोग. सदर व्हिडिओ विद्यार्थी सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 2 अक्षरी शब्द वाचतो या अध्ययन स्तरांसाठी विशेष उपयुक्त ठरेल. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, प्रथमतः आपण मराठी अक्षरे आणि स्वरचिन्हे समजावून घेऊया. बघा, मराठी भाषेमध्ये एकूण 36 व्यंजने आणि 14 स्वर आहेत. मूलतः हा स्वरांचा उच्चार हा स्वतंत्रपणे केला जातो, म्हणजेच ते दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय उच्चारले जातात. जसे की बघा, यामध्ये मी तुम्हाला एक तक्ता दाखवतो. यामध्ये स्वर आणि स्वरचिन्हे याचा या ठिकाणी आपण उपयोग करूया. बघा, जसे की आपल्याला जा हा शब्द तयार करायचा असेल तर आपण आ हा स्वर या ठिकाणी वापरतो. त्यानंतर बघा जी, त्यानंतर जी, नंतर जू, नंतर जू, जे, याप्रमाणे आपण विविध प्रकारचे शब्द या तक्त्याच्या माध्यमातून तयार करू शकतो. जसे की बघा, आता आपण मराठी भाषेमध्ये काही 2 अक्षरी शब्द असतात. बघा, या ठिकाणी आपल्याला गाय हा शब्द तयार करायचा आहे. तर प्रथमतः आपल्याला गाय हा शब्द तयार करायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा ग हे व्यंजन घ्यावं लागेल, नंतर आ हा स्वर घ्यावा लागेल आणि सरते शेवटी य हे व्यंजन घ्यावे लागेल. म्हणजेच आपला बघा गाय हा शब्द तयार होईल. याचीच माहिती आपण थोडी उदाहरणे देऊन पुन्हा बघूया. बघा, या ठिकाणी आता आपल्याला या ठिकाणी बघा हात हा शब्द तयार झाला. यानंतर बघा नाक हा शब्द तयार झाला. यानंतर बघा विलांटीचा आपण एक शब्द तयार करूया. या ठिकाणी बघा खीर हा शब्द तयार झाला. यानंतर बघा कुस हा शब्द तयार झाला. विद्यार्थी मित्रांनो, आपण रोजच्या बोलण्यात असे कितीतरी 2 अक्षरी शब्द वापरतो, जसे की घर, पाय, हात, फळा, मान, बाग. अशा प्रकारे आपल्याला स्वरचिन्हाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकारे 2 अक्षरी शब्द तयार करता येतील. बघा या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण वेळ हा शब्द तयार केला. यानंतर बघा देश हा शब्द तयार केला. यानंतर बघा आपण या ठिकाणी डॉल हा एक शब्द तयार केला. यानंतर बॉल हा एक शब्द तयार केला. यानंतर आपण समोर जाऊया. बघा, विलांटीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी खीळ हा शब्द तयार केला. यानंतर बघा जीव हा एक शब्द तयार केला. विद्यार्थी मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण पुन्हा स्वर आणि स्वरचिन्हे यांच्या माध्यमातून तयार होणारे अजून काही उदाहरणे बघूया. बघा, या ठिकाणी आपल्याला ये या स्वरचिन्हाच्या माध्यमातून काही तयार होणारे शब्द बघायचे. बघा, या ठिकाणी देश हा एक शब्द या ठिकाणी तयार झाला. त्यानंतर बघा आपण बघू शकतो लेक हा एक शब्द या ठिकाणी तयार झाला. अशा प्रकारे वेगवेगळे शब्द आपल्याला या ठिकाणी स्वराच्या माध्यमातून तयार करता येतील. बघा, रेघ हा एक शब्द या ठिकाणी तयार होतोय. यानंतर बघा या ठिकाणी केस हा एक शब्द या ठिकाणी तयार होतो. बघा, आता आपण उ या स्वराचा वापर करून या ठिकाणी काही शब्द तयार करूया. बघा तूर, यानंतर बघा शुभ हा एक शब्द या ठिकाणी तयार होतोय. आता आपण मित्रांनो ओ हा स्वर वापरून काही शब्द तयार करूया. बघा खैर हा शब्द या ठिकाणी तयार होतो. त्यानंतर बघा दैव हा शब्द या ठिकाणी तयार होतो. यानंतर बघा तैल हा शब्द या ठिकाणी तयार होतो. अशा प्रकारे स्वर आणि स्वरचिन्हांच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे शब्द, वेगवेगळे 2 अक्षरी शब्द या ठिकाणी तयार करता येतात. या ठिकाणी बघा, मी तुम्हाला परत एकदा हा स्वर आणि स्वरचिन्हाचा हा जो तक्ता आहे हा सर्वांसाठी खूप उपयोगी आहे. या तक्त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे 2 अक्षरी शब्द विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून तयार करू शकतो, जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोगी असतात. नमस्कार. आज आपण
निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत व्हिडिओ निर्मिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांच्या वतीने इयत्ता दुसरी वाचन स्तर आणि त्यातील स्तर आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 2 अक्षरी शब्द वाचतो. बघा शिक्षक बंधू भगिनी, आपल्याला स्तर जर आपला लक्षात घेतला की सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 2 अक्षरी शब्द. आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघितले की स्वरांच्या मदतीने शब्द कसे तयार होतात. मुलं शब्दही तयार करतात आणि वाचतातही, परंतु इतक्यावर थांबून चालत नाही. या स्तराची जर आपल्याला प्रभुत्व पातळी गाठायची असेल की एकही 2 अक्षरी शब्द मुलं अडखळायला नको, कुठे थांबायला नको, सहज वाचन व्हायला पाहिजे. यासाठी आपल्याला काही गोष्टींचा सराव घेणं गरजेचं आहे. आपलं पाठ्यपुस्तक अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी मांडलेलं आहे. आपल्याकडे शाळेमध्ये भरपूर असं साहित्य आहे. या साहित्याची मदत जर आपण घेतली तर निश्चितच आपल्याला आपल्या मुलांमध्ये हा जो स्तर आपल्याला उंचवायचा आहे हा स्तर निश्चितपणे उंचावला जाईल. आता मी या ठिकाणी काय केलंय बघा, सुरुवात करताना काय केलंय अतिशय सोप्या पद्धतीने की चित्र आणि चित्र हे असे घेतले की ज्यांचे फक्त 2 अक्षरी शब्द होते. म्हणजे चित्र मुलांना सहज लक्षात येतात. जर आपण या स्लाइड मध्ये बघितलं तर न ज क ए नऊ, मुलांना समजा काही थोडीफार अडचण असली शब्द वाचण्याची तर मुलं सहज एक म्हटल्यानंतर ए आणि क एकचं वाचन सहज करू शकतात. म्हणजे मी आधीच्या ठिकाणी त्याची जोडणी केली. आता थोडी काठीण्य पातळी वाढवली, कारण जर आपल्याला मुलांना वाचनाच्या स्तराकडे न्यायचे, प्रभुत्व पातळीकडे न्यायचे तर थोडीशी कृतींची काठीण्य पातळी वाढवणं गरजेचं आहे. मग कृतींची व काठीण्य पातळी कशी वाढेल तर याला थोडंसं वेगळं नको वाटायला. आपल्या हातामध्ये काही अक्षर गट आहे. आपल्या भाषा पेटीमध्ये मगर वग सारखा पहिला अक्षर गट आहे. त्याच्यानंतर आताचं जे पहिलीचं पाठ्यपुस्तक आहे त्याच्यामध्ये कमल अ आ हा अक्षर गट आहे. आता या ठिकाणी मी एक अक्षर गट घेतलाय, कमल आ का आणि मा ला पहिला अक्षर. आता हा अक्षर गट घेऊन 2 अक्षरी शब्द तयार केले. मुलांना सुरुवातीला आपण काय केलं, तो अक्षर गट घेतला आणि 2 अक्षरी शब्द या ठिकाणी तयार केले. याचं सहज वाचन मुलं करतील आणि त्याचं वाचन आपण घ्यायचंय. जर आपण या पद्धतीने सराव करत गेलो सोप्याकडून कठीणाकडे तर मुलं सहज वाचनाकडे जातील आणि या प्रभुत्व पातळीवर जाण्यासाठी वेळ लागणार नाही. आता बघा, थोड्या कृतींची डिझाईन बदलली. आता तुम्ही म्हणाल हेच फायनल आहे का की मला हा अध्ययन स्तर प्राप्त करायचा आहे आणि व्हिडिओ आलाय तर ह्याच कृती केल्या म्हणजे मुलं तयार होतील? नाही, माझं असं म्हणणं नाही. तर यासारख्या तुम्ही तुमच्या स्तरावर उपलब्ध साहित्याच्या मदतीने अनेक कृती डिझाईन करू शकता. आता एक छान शब्दकोड्यासारखी कृती आहे. वर अक्षरगट घेतले 2 आणि त्याच्यावर आधारित काय करायचंय तर याच्यातून 2 अक्षरी शब्द. आता इथे काही मुलं 3 अक्षरी पण शब्द तयार करतील, स्वीकारायचे. परंतु आपलं टार्गेट आहे, आपलं ते काय ध्येय की 2 अक्षरी शब्द तयार करणे आणि त्याचं वाचन करणे. मग ते तयारही करतील आणि त्याचं वाचनही करतील. बघा, आता याच्यातून घार, मामा, आई, मला असे शब्द या ठिकाणी 2 अक्षरी तयार होते. मग आपण या ठिकाणी काय मदत घेऊ शकतो तर ते शब्द या ठिकाणी त्यांना लिहून देऊ शकतो. मुलांनी सांगायचे, आपण लिहायचे आणि मग मुलांकडून वाचन करून घ्यायचे. मुलांना शब्दकोळी खेळायला आवडतात, शब्दकोळी सोडवायला आवडतात. बघा पुढचं, आता आपल्याकडचे अक्षरगट वेगळे आणि मी आणखी पण अक्षरगटाचा एक नमुना या ठिकाणी दिला. आपल्याला 7 अक्षरगट दिले. मग मी सहज एक नमुना म्हणून या ठिकाणी 7 अक्षरगट टाकले. या मदतीने पण आपण काय करू शकतो, शब्द शोध आणि वाच. बघा, आता इथे आणखी सहज केलंय की शब्दशोध पाठी तर दिलीच, पण सोबत ते चारा, कच, घार, परत मान असे शब्द या ठिकाणी तयार होतात. ते आपण लिहून द्यायचे आणि मुलांकडून वाचून घ्यायचे. आता हा खेळ बघा, शब्द बनव व वाच. बघा, सगळ्या मुलांना आवडीचा कार्यक्रम असतो. खेळायला दिलं की मुलं सहज काही गोष्टी करतात. म्हणजे मुलांच्या समोर जर अशी पाटी आपण बनवून टाकली, मी सहज नमुना दाखवलेले अक्षर दिले, आपण यापेक्षा वेगळे अक्षर द्यायचे आणि मुलांना सांगायचं की यापासून कुठले शब्द तयार होतात तर सहज मुलं 2 अक्षरी शब्द तयार करतील. नव्हे, तुमची याची प्रभुत्व पातळी जी आहे की पुढचा जो स्तर याचा की 3 अक्षरी इथपर्यंत सुद्धा जाण्यास सहज मदत मुलांना होईल. बघा, आता या ठिकाणी या शब्दाचं वाचन आपल्याला घ्यायचंय.
शब्द बनवा वाचा, परत एक शब्द घेतलाय, एक आता अहमदनगर या ठिकाणी घेतलाय. जरी अहिल्यानगर नाव झालंय, परंतु माझा उद्देश या ठिकाणी त्या गावाच्या नावाचा नाहीये, तर त्या नावापासून जास्तीत जास्त शब्द कसे तयार होतील यासाठी हा शब्द मी घेतलाय. म्हणून याच्यातून सुद्धा बघा शब्द कसे तयार होतात आणि मुलं सहज त्याचं वाचन करतील. बघा, शब्द बनव, वाचन कर. परत आता या ठिकाणी अक्षरगट घेतला, त्याच्यापासून शब्द तयार करून दिले आणि वाचनासाठी जास्तीत जास्त सराव केला. आपण बघा आपला अध्ययनस्तर सांगतोय की 2 अक्षरी शब्दांचं स्वरचिन्हासह वाचन करतात. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी जितकं जास्तीत जास्त मुलांना वाचायला देता येतील, वेगवेगळ्या कृतींच्या माध्यमातून वाचायला देता येईल, तितक्या सहजपणे मुलं वाचनाकडे जातील. आता या ठिकाणी मी एक शब्द बाग दिली. आता खेळाच्या माध्यमातून आपण आलो. खेळाच्या माध्यमातून मुलांनी शब्द बनवले, शब्द वाचले, शिक्षकांनी लिहिले, वेगवेगळ्या पद्धतीने शब्द दिले. परंतु मुलांच्या हातात एकदम काहीतरी आपल्याला वाचायला द्यायचंय. मग एकदम वाचायला देण्यासाठी काय करायचंय, तर सहज 2 अक्षरी शब्द आपल्या वर्गामध्ये, पुस्तकामध्ये जेवढे उपलब्ध असतील तेवढ्या शब्दांची एक बाग तयार करायची आणि ती या ठिकाणी वाचायला मुलांना द्यायची. अशा पद्धतीने मुलांचं जर आपण वाचन घेतलं तर मला नाही वाटत की मुलं या स्तरात थांबतील. या स्तराची जी प्रभुत्व पातळी आपली ती सहज गाठण्यास मदत होईल आणि जो पुढचा स्तर आहे तिकडे जाण्यासाठी मुलं सहज तयार होतील. म्हणजे आपण सर्वांनी या पद्धतीने कृतींचा सराव घ्यायचा आहे आणि निश्चितच आपल्या वर्गाचा, आपल्या विद्यार्थ्यांचा स्तर उंचावायचा आहे. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्र हो. अध्यापन करीत असताना आपल्या शिक्षकांना नेहमीच एक प्रश्न भेडसावत असतो. तो आहे बोलीभाषेचा. ज्या ठिकाणी प्रमाण भाषेपेक्षा वेगळ्या भाषेचे विद्यार्थी असतील तिथे आपल्याला अध्यापन ही प्रक्रिया घडत असताना बऱ्याच अडचणी येत असतात. तर यासाठी आपण एक सोपी पद्धत पाहणार आहोत की ज्या ठिकाणी प्रमाण भाषेपेक्षा वेगळी बोलीभाषा बोलणारे विद्यार्थी आहेत त्यांना बोलीभाषेकडून प्रमाण भाषेकडे आपल्याला कशा प्रकारे आणता येईल आणि वर्णमालेतील अक्षरांचा परिचय त्यांना कशा प्रकारे करता येईल हे सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपली पद्धत आहे की बोलीभाषेतील जे शब्द आहेत त्यांचा स्वीकार आपल्याला करायचा आहे. आपण जेव्हा वर्णमालेतील अक्षरांचा परिचय त्यांना करून देणार आहोत तेव्हा असे शब्द निवडायचे आहेत की ते त्या विद्यार्थ्यांच्या जवळचे आणि त्याच्या बोलीभाषेतील असतील. उदाहरणार्थ घर. आता हा शब्द आपण घेतलेला आहे तर विद्यार्थ्यांना विचारायचं आहे की सांगा याचं नाव काय आहे. तर विद्यार्थी त्यांच्या बोलीभाषेतील शब्द सांगतील. खोपटी, घर, निवास, वेगवेगळ्या प्रकारे मकान, असे ते वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं देतील. आपल्याला त्यांनी दिलेली उत्तरं स्वीकारायची आहे आणि विद्यार्थ्यांनी सांगितलेले उत्तर आपल्याला फळ्यावरती लिहायचे आहेत. जसे की घर, मकान, खोपटी, अशा प्रकारे निवास, अशा प्रकारे ही नावं आपण तिथे लिहिणार आहोत. आता हे झाले त्यांचे बोलीभाषेतील शब्द. आता त्यांना बोलीभाषेतील शब्दाकडून त्याच्यातील अक्षराकडून आपल्याला प्रमाण भाषेतील शब्दांकडे आणि अक्षरांकडे त्यांना आणायचं आहे. त्यांचे शब्द आपण फळ्यावर लिहिले. आता प्रमाण भाषेतील शब्द आणि चित्र, एका बाजूला चित्र काढायचंय घराचं आणि त्याच्या खाली प्रमाण भाषेतील शब्द लिहायचा आहे घर. आता विद्यार्थ्यांना सांगायचंय तुझ्या भाषेमध्ये याला मकान म्हणतात, खोपटी म्हणतात, निवास म्हणतात, पण आजपासून आपण याला म्हणूया घर. अशा प्रकारे आपल्याला त्यांना या चित्राची आणि त्या चित्रातील अक्षरांची ओळख करून द्यायची आहे. आता ही ओळख करून देताना आपण त्यांना त्या शब्दाचा आणि त्या अक्षरांचा उच्चार खूप वेळा त्यांना करून घेणार आहोत. उदाहरणार्थ घर. आता याच अक्षरांचा उलट क्रमाने आपण उच्चार करून घेणार आहोत. र घ
लक्षात येतील. आता याच्यातील पहिलं अक्षर किंवा पहिला आवाज काय आलेला आहे हे विद्यार्थ्यांना विचारायचं आहे. आपण पुन्हा तो शब्द उच्चारणार आहोत, घ र. आता विद्यार्थी सांगतील पहिला आवाज आलेला आहे किंवा पहिलं अक्षर आहे घ. आता तुला माहित असलेले घ आवाज येणारे वेगवेगळे शब्द सांगा बरं विद्यार्थी. त्यांच्या बोलीभाषेतील वेगवेगळे घ आवाज येणारे वेगवेगळे शब्द सांगतील. ते शब्द शिक्षकांनी फळ्यावर लिहायचे आहेत. आता त्यांच्या बोलीभाषेतील शब्द जेव्हा आपण फळ्यावर लिहू तेव्हा ते विद्यार्थ्यांच्या परिचयाचे असतील आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल की नाही, माझ्या बोलीभाषेतील शब्द, मी सांगितलेला शब्द हा माझ्या बाईंनी फळ्यावर लिहिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि आपण त्यांच्या बोलीभाषेला मान देत आहोत याचा त्यांना अभिमान पण वाटेल. अशा प्रकारे त्यांच्या बोलीभाषेतील शब्द जेव्हा आपण फळ्यावर लिहिणार आहोत तेव्हा त्याच्यामध्ये प्रमाण भाषेतील जो शब्द लिहिला आपण घ र. आता या प्रमाण भाषेतील शब्दातील घ, आता घ हे अक्षर कुठे कुठे आलेलं आहे सांगा बरं विद्यार्थी. त्यांच्या बोलीभाषेतील शब्दातील घ हे अक्षर कुठे कुठे आलेलं आहे ते सांगतील. त्याचप्रमाणे दुसऱ्या अक्षरांचा सराव करून घेणे. अशा प्रकारे आपण आपल्या परिसरातील बोलीभाषेचा स्वीकार करून विद्यार्थ्यांचा आपण जास्तीत जास्त सराव करून घेऊन त्यांना प्रमाण भाषेकडे आणायचं आहे.